रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. आमचं सांगायचं पहिले तुम्हाला आमचं मालकाचं नाव सांगतो. आमच्या मालकाचं नाव आहे महेश भाऊ टेके. आणि तुमचं आमचं अमर राजपूर, गाव वैजापूर. सप्त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेवा करताय तुम्ही? सप्त्यामध्ये आम्ही श्रमदान हिशोबानं काही आपलं जे मानधन आम्हाला मिळेल त्या हिशोबानं आम्ही काम करतो. मी आता बघतो इथं भात बनवायचं काम चालू आहे. तर एका कढईमध्ये किती किलो भात तुम्ही करता बरं? एका कढईमध्ये आम्ही 55 किलो आम्ही एका कढईमध्ये भात करतो. हो. आणि तुम्हाला माहिती आहे का, समजा आत्तापर्यंत आजच्या दिवशी किती किलो भात तयार झाला असेल बरं? आत्तापर्यंत कमीत कमी एक तरी 200-250 क्विंटल चालू झाला असेल. हा, ओके. आणि अजून 200-250 किंवा 300 क्विंटल होऊ शकतो. 300 क्विंटलची बी वाढ त्याच्यापेक्षा वाढ जायची शक्यता आहे. कारण सगळं मॅनेज होतं. हो, पूर्ण एकदम आज नियोजन म्हणजे कालपासून आम्हाला समजलं की काल पब्लिक अचानक वाढल्यामुळं आज तर आम्ही आज त्याच्या पूर्ण तयारीत असतो. आणि हे बनवण्यासाठी किती समजा तुम्ही भात बनवताय, किती तुम्ही सेवेकरी किती जणांचे टोटल पूर्ण कर्मचारी इथं 450 ते 500 कर्मचारी आहे. पूर्ण लेबरचं आणि कामगाराचं. पहिल्या दिवसापासून तुम्ही दिवसापासून आमचं नियोजन आहे. पण आज गर्दी वाढली त्याच्यामुळे तुम्हाला काही आज आम्हाला म्हणजे कालच गर्दी झाली होती. राईस लागला आज. 150 क्विंटल आतापर्यंत. संध्याकाळपर्यंत 300 पर्यंत होईल. आज गर्दी वाढली. हो. तुमचं नाव सांगा. योगेश कचरू निकम आचारी. ठीक आहे. सेवा हे आमचे मेन म्हणजे मुसाभाई शेख, राहणार वैजापूर. हे पूर्ण बुंदीचं नियोजन आणि पूर्ण भट्ट्यांचं नियोजन यांच्याकडे असतं. चाचणी वगैरे सगळं. किती दिवसापासून, सप्त्याच्या किती दिवसा आधीपासून ही तयारी चालू असते? सप्ताहाच्या दुसऱ्या रोजीपासून तयारी चालू झाली. 10 दिवस झाले आम्हाला. आणि बुंदी कालच झाली तयार. बुंदी काल झाली तयार. किती क्विंटल झाली बरं? काल बुंदी झाली 300 क्विंटल. 300 क्विंटल बुंदी. हो. पन्नास किलो शेव 50 किलो. त्यात डाळ्या शेंगदाणे, ओतूर मसाला. आमचे मालक आहे सुरत टिके सेवा केंद्र. रामकृष्ण आहे. रामकृष्ण आहे. व्हिडिओ काढत होतो. टाकायला वेळ लागत या ना तुम्ही. भरपूर व्हिडिओ रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. योगेश बाप्पू रक्ते, गाव राहणार धनगरवाडी. सप्त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची सेवा करताय? म्हणजे सप्त्यामध्ये सर्व प्रकारची सेवा करतो. नियोजन करणे, सप्ताह कमिटी म्हणजे कमिटीच्या सोबतच असतो आम्ही. कायम कमिटीच आहे जवळजवळ आम्ही. आणि सर्व ठिकाणी लक्ष देणे, कामकाज कसे चालू आहे, कशा पद्धतीत म्हणजे भाविकांचा आहे ना जो आजचा येण्याचा जो ओघ आहे का हा अतिशय मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने आज गर्दी प्रचंड आहे सप्त्याला. आज रविवार असल्यामुळे खूप भाविक आले. आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने आज सप्ताहाचा आज आपला 6वा दिवस आहे. 6व्या दिवशी भाविकांची इतकी प्रचंड अशी गर्दी आणि इतका उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला भेटला आहे का बस त्याला माफ नाही. भाविकांना आपल्या या सप्ताहामध्ये अन्नदान खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान झालेलं आहे. तसेच उद्या एकादश असल्या कारणाने उद्याही भाविकांचा मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने उद्याची तयारी आजच रात्री जलद गतीने चालू होणार आहे. तर मी माझ्या पाठीमागं पाहू शकतो हे आमटी बनवण्याचं काम चालू आहे. तर चला आपण ते बघू. चालू आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. महेश सुरेश टेके, गाव वैजापूर. तुम्ही सप्त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेवा करताय?
सगळं आचारी मॅनेजमेंट व स्वयंपाक सगळं आमटी झाली, बुंदी झाली, चिवडा झाला, उद्या साबुदाण्याची एकादशीची खिचडी झाली, ही सर्व काम माझ्याकडे. शेवटच्या महाप्रसाद. शेवटचा महाप्रसादसुद्धा बुंदी आणि चिवडा आहे. आज आपण बघतोय रविवार असल्यामुळे भाविक खूप मोठ्या प्रमाणे आलेले, तर हे सगळं नियोजन एकदम व्यवस्थित होतं आहे का? येणारा भाविक ह्यो उपाशी नाही जाऊ व बिगर प्रसाद घेता नाही जाऊ याची दक्षता घेऊन प्रत्येककडे सकाळी 4 वाजेपासून चालू आहे आणि जवळ भक्त येत राहणार तवर रात्री 11 वाजू किंवा 12 वाजू कंटिन्यू चालू राहणार. तत्पर चालू ठेवणार. बरं, आता मी बघतो इथं आमटीचे म्हणजे आता इकडे हिची कॅपॅसिटी किती किंवा मोठ्या मागं कडे आहे, त्यांची कॅपॅसिटी सांगा आम्हाला. आता ही आपली छोटी कढाई दिसती तर ही 250 लिटर कॅपॅसिटीची एक कढाई आणि मोठी महाग कढाई दिसती ही 2500 लिटरची एक कढाई, 3000 लिटरच्या 2 कढाया, बरं, अशा 3 कढाया. आता या कढईमधून आमटी पहिले बनवून त्यात टाकली जाते मोठ्या कढईत. नाही, या छोट्या कढायांमध्ये आपली ती मूग डाळ आहे ती बॉईल करून त्या मोठ्या कढायांमध्ये टाकल्या. ती 6 कढाया त्यासाठी लावलेल्या आहे आणि बाकीच्या 25 कढाया आमटी तयार होऊन डायरेक्ट टँकर पन्हाळ्याद्वारे टँकरमध्ये जाते. रामकृष्ण आहे. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. मी आत्ता आलेलो आहे सप्त्याच्या किचनमध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता इथं 3 मोठ्या आमट्याच्या कढया आहे. यातील एक कढई 2500 लिटर आणि बाकीच्या 2 3,000 म्हणजे 3 आणि 3 6 आणि 2.5 8,500 लिटर एका टायमाला ही आमटी बनली जाते. या छोट्या छोट्या कढया आहे, यातून आधी डाळ शिजून त्याच्यानंतर याच्यात ती टाकली जाते आणि त्याच्यानंतर मसाला काढून ही आमटी या पत्र्यातून पुढं जाऊन एका ठिकाणी गोळा केली जाते आणि त्याच्यानंतर मोटरीद्वारे ती आमटी टँकरमध्ये टाकली जाते. त्यानंतर भाविकांना या आमटीचा महाप्रसादाचा लाभ मिळतो. रामकृष्ण हरी. तर चला मित्रांनो, आता आपण चाललोय बुंदी बघायला. इथं बुंदीचा महाप्रसादाचा आलो. तर आता जिथं बुंदी ठेवलेली आहे आपण तिथं चाललेलो आहे. तुमचे पोरं सेवेकरी येते त्यांच्या हाताने बुंदी कॅरेट 500 किंवा 1000 किंवा 200 असे लोक येते. त्यांच्या हाताने कॅरेटची बुंदी घेते, भरते, कॅरेट साईडला लावते. आता मशीन वाळायसाठी ठेवले बघा, याला बी विचारून घ्या याची माहिती. रामकृष्ण हरी माऊली. हां बोला. इथं बुंदीचा महाप्रसादाचं नियोजन कसं चालतंय? हे सगळं कमिटी असते त्याला एक, आणि आचार्य जसं सांगन तसं जवळ 300 क्विंटल पोत्याची बुंदी तयार झालेली आहे आणि ते आता भरायचं काम चालू आहे कॅरेटमध्ये. आणि 600 क्विंटलचा चिवडा आहे. गावगावचे लोक येते, त्यांची सेवा करून जाते आणि त्यांच्या पद्धतीने ते काम चालू द्यायचं निवंत. दुसरं काय त्यांना 12 जण या, 13 जण या, 20 जण या, पंचकृषीमधले सगळे लोक इथं सहकार्य करून राहिले. सप्ताह एकदम धार्मिक आहे, काहीच अडचण नाही सप्त्यामध्ये. खरं आज आपल्या पब्लिकचा रेकॉर्ड झाले, रेकॉर्ड झाले. जागा नाही पण शनिवार रविवार सगळं व्यवस्थित चालू. गिनीज बुकामध्ये नोंद झाली. आता किती भाविक आले? काल अंदाजे 10 लाखाच्या आसपास भाविक होते. आज त्याच्यात जवळ 15 लाखापर्यंत भाविक येते.
300 क्विंटल म्हणजे 300 क्विंटल हे आणि जवळजवळ 700 क्विंटल पोतीची बुंदी साखर धरून. हा म्हणजे दोन्ही हा हा आणि हे बनून बनून झालेली सगळी भरलेली कॅरेट. कॅरेट इकडं भरून म्हणजे वाळल्यानंतर कॅरेट भरून हा. टाकताय. मशिनरी आणि बुंदी सुकायला 2 मशनी होत्या, एक थोरात कारखान्याची आणि एक पंचगंगा. 2 मशनी होत्या सुकायला. 3 दिवसामध्ये बुंदी क्लिअर झाली. आणि किती आचार्य होते बरे बुंदी बनवण्यासाठी? जवळजवळ 50 कड्या होत्या. आणि आता उद्या किती शाबदाना दिवसात झाली बनून? 3 दिवसात. 3 दिवस. रामकृष्ण. आणि आता उद्या शाबदानाची आज रात्रीच फराळ तयारी भिजून होणार. हा 200 क्विंटल शाबदाना आहे, 50 क्विंटल भगर आहे. अजून त्याच्यात वाढायची वेळ आली तर अजून वाढवणार. हा. आता भिजू घाले रात्रीतून जेवढी भिजन नंतर इकडे येणार ट्रॅक्टर खाली वाहणार ते कढायामध्ये टाकणार ते त्यांच्या पद्धतीने तयार करणार. रात्रभर काम चालतं का रात्रभर काम? 50 ट्रॅक्टर उद्या शाबदाना लागेल. 50 ट्रॅक्टर रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. राजेंद्र ज्ञानदेव लोखंडे, गाव. धनगरवाडी. सप्त्यामध्ये तुमची कोणत्या प्रकारची सेवा करताय तुम्ही? आता सप्त्यामध्ये माझ्याकडं ट्रॅक्टर कमिटीचं काम आहे आणि किचनचं पण बघतो मी, दोन्ही पण काम बघतो. आज कसं वाटतंय आज धनगरवाडीमध्ये हा सप्ताह 179वा सप्ताह आहे, कसा काय आनंद आहे तुमचा? आज 179 सप्त्यामध्ये कमीत कमी आत्तापर्यंत आमच्या डिटेलनुसार 6 लाख भाविक प्रसाद घेऊन गेलेले आहे आणि 4-4 किलोमीटर पूर्ण ब्लॉक झालेले आहे रोड. तर रात्री 11पर्यंत कमीत कमी 8 लाख भाविक प्रसाद घेऊन जातील आणि अखंड भाकरीची सेवा चालू आहे. प्लस पॉईंट 10 बट्ट्या भाताच्या, 6 बट्ट्या शिऱ्याच्या, त्याला जॉईंट चालू आहे. काही कमी नाही पडणार असं आमचे धनगरवाडी आणि पंचकृषी आज वाकडीकर आहे. आमचे वाकडीकरांनी आज कमीत कमी 4-7 ट्रॅक्टर DJ लावून भाकरी आणलेलं आहे आणि पंचकृषी 300 गावातून सुद्धा आज भाकरीचा फ्लो आहे. पण आज भाकरीचे पंगत आज संध्याकाळी 12ला बंद झाल्यानंतर उद्या एकादश चालू होणार आहे आणि मग एकादशीचं काय होणार आहे, फराळाच्या कमीत कमी आम्ही आता 8 ते 9 लाख लोकांचं फराळाची सुद्धा सोय केलेली आहे. हो आणि शेवट जे आहे तर शेवट एक 15 किंवा 16 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यानुसार आमचं सगळं नियोजन झालेलं आहे. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. पुढे गेला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण बोली. तुमचं नाव सांगा. दत्ताचे संभाजी जायगुडे, गाव. नेवासा. तुम्ही कोणत्या प्रकारची सेवा करता इथं सप्त्यामध्ये? गेले 2013 आपण ह्या ठिकाणी स्वयंपाकगृहामध्ये स्वयंसेवकाची सेवा करत आहे. काय काय अनुभव आहे तुमचा? अनुभव असा आला आहे की कमीत कमी रोजचे आम्हाला 13 ते 15 टँकर आहे ना आमटी लागते. कमीत कमी 25 ते 30 पोत्याच्या रोजच्या भाकरी लागतात. आजबाजूच्या गावातून जर कमीत कमी जो भाकरीचा महाप्रसाद आहे तो कमीत कमी शेकडो गावातून रोजचा महाप्रसाद भेटतोय. रामकृष्ण हरी. नाव सांगा. नाव सांगा. नवनाथ लक्ष्मण कदम, गाव. सवंदगाव. कसं वाटतंय सेवा करून? भरपूर आनंद मिळतो आम्हाला. रामकृष्ण. रामकृष्ण. राशिंगर. नाव सांगा. संतोष लक्ष्मण राशिंगर, गाव. धनगरवाडी. कसं वाटतंय सेवा करून तुम्हाला? सेवा करून मस्त भारी वाटतंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.